जालना जिल्ह्यात अवैध वाळू माफियांविरोधात पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई केली आहे। घनसावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा आणि चोरीच्या वाहतुकीवर मध्यरात्री छापा टाकण्यात आलाय। या कारवाईत तब्बल 71,51,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी चालक अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झालाय। जालना जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार घनसावंगी तालुक्यातील गुंज गावाजवळील गोदावरी नदी पात्रातून बेकायदेशीररित्या वाळूचा उपसा करून हायवा आणि ट्रॅक्टर ट्रॉलीच्या माध्यमातून चोरीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलीस अंमलदार निखिल गायकवाड, प्रताप सुंदरे, पोलीस निरीक्षक केतन राठोड, पोलीस हवालदार गोळे आणि पोलीस कॉन्स्टेबल पोटे यांच्या संयुक्त पथकाने मध्यरात्री सापळा रचला। पोलीस पथकाची चाहूल लागताच वाहन चालकांनी अंधाराचा फायदा घेत वाहने रस्त्यावरच सोडून पळ काढला। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी सर्व वाहनांची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उपसा केलेली वाळू आढळून आली। या कारवाईत एक ट्रॅक्टर, एक ट्रॉली, एक जेसीबी मशीन, 2 मोबाईल हँडसेट तसेच अवैध वाळूचा साठा असा एकूण 71,51,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी फरार अज्ञात वाहन चालकाविरुद्ध घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। अवैध वाळू उपसा आणि वाहतुकी विरोधात जालना पोलिसांनी पुन्हा एकदा कडक भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले। या धडक कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले असून पुढील तपास घनसावंगी पोलीस करतायत।